किसन महाराज संस्थान कावी या ठिकाणी आपण आहोत आणि लागल्याच गिरी किसनगिरी सरला बेटकर यांचा काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आपण बघू शकता। आणि आता महिला मंडळाची पंगत बसलेली आहे आणि हा बघा आपण बघू शकता हा समाज हा सुख सोहळा स्वर्गी नशे या व्यक्तीप्रमाणे आज या ठिकाणी हा काल्याचा महाप्रसाद संपन्न होत आहे। आमचे अनेक तरुण बांधव वाहण्याकरता तत्पर आहेत आपण बघू शकता आणि सर्व काही गाव म्हणजे हे 12 गाव नुसतं नाव राहिलं बघा 12 गाव नाही म्हणता येणार कारण आमच्या या जिंतूर तालुक्यामध्ये जो सप्ताह होतो अनेक सप्ताह होतात पण असे सप्ते कोण्याच ठिकाणी होत नाहीत बघा। आपण बघू शकता सर्व असे गाव जिंतूर तालुक्यातील नामांकित गाव असणार हा सप्ताह आहे। जिंतूर तालुकाच नाही तर सेलू असो आणि मंठा तालुका असो लोणार तालुका असो हे गाव आमचं विदर्भ आणि मराठवाडा या बाउंड्रीवर असल्यामुळे अनेक लोक फक्त बाबाचे विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागात असल्यामुळे दोहीच्या जॉईंटवर असल्यामुळे एवढे मोठे तरुण या ठिकाणी उपलब्ध असतात। मी आजच नाही तर रोज पण आपल्याला ह्या पंगत दाखवतो प्रत्येक सप्ताह दाखवतो या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हा सप्ताह बघायला मिळतो। धन्यवाद बाबा आपण 7 दिवस या ठिकाणी वाहण्याची सेवा केली कोणी झाडण्याची सेवा केली माझे सत्यवादाचे तप केले बहुत कल्प त्या फळाचे महादीप पातले प्रभू बाबाने आपल्याला आज या ठिकाणी कावेकराला श्रीफळ देण्यात आलेला आहे। कावेकर ग्रामस्थाच्या वतीने हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा महाप्रसाद या ठिकाणी होत आहे। एकल्याचा नव्हे खेळ मनोने मेळ जमवेला असं म्हणायला हरकत नाही। आपण बघू अशा प्रकारे दरवर्षी पण वाढ होते हे बघा आपण बघू शकता बुंदीची ट्रॉली आहे आणि भाताची पण ट्रॉलीच आहे भाजीचं वरणाचं टँकरने व अशा प्रकारे वाढ केल्या जाते आपण बघू शकता। घेतलं काय करता अशा प्रकारे हे पाण्याच्या 2 गाड्या आलेल्या आहेत बिस्लेरीच्या पंक्तीला पाणी बकेटीने वाढायची आवश्यकता नाही बघा। आणि या ठिकाणी दादा कोण दिल्या ह्या गाड्या पाठवून नेमकं माहित आहे का कोण दिल्या गाड्या कोण दिल्या कृष्णा भाऊ राख कृष्णा भाऊ काकड व्यापारी भुसार मालाचे हे बघा त्यांनी 2 गाड्या आणलेल्या आहेत कुणालाच पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी पाण्याची दक्षता चालू आहे। जेवढ्या काय भक्त असतील त्यांना हे बघा आता आमच्या तरुणाला प्रत्येक पंक्तीला तिकडच्या बाजूला पण ट्रॅक्टरची ट्रॉली उभी आहे इकडच्या बाजूला पण ट्रॅक्टरची ट्रॉली उभी आहे म्हणजे जेणेकरून अन्न वाढेकऱ्यांना पोहोच करण्यासाठी वेळ लागू नये म्हणून हे या ठिकाणी आमचे तरुण असे असणारे तत्पर आहेत। होऊ शकता पाण्याचे बॉटलचे बॉक्स गाडी भरून आणली होती का पूर्ण गाडी भरून आणली होती का पूर्ण गाडी आणि पलीकडे पण भरून आणली होती का बाहेरची बाजू तर आपण दाखवलेलीच आहे पण हे बघा आत जो सभामंडप आहे हा पण पूर्ण सभामंडप भरलेला आहे। अशा प्रकारे सर्व महिला पुरुष अबाल वृद्ध नर नारी सर्व या ठिकाणी भोजनाकरता बसलेले आहेत आपण बघू शकता। जिथपर्यंत जागा उपलब्ध आहे तिथपर्यंत अशा ह्या महिला भोजनाकरता बसलेल्या आहेत।
हे जे बसलेले दिसतात आपल्याला हे महाराज लोक आहेत आणि हे रोज काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण सर्व या ठिकाणी बसलेले आहेत आणि रोज नित्यक्रमाने आणि बघू शकता आपण सर्व काही महाराज मंडळी बसलेली आहे. तुम्हाला कल्पना आली असेल की बाकी महिला जेवतात आणि पुरुष कसे बसले, पण हे जे बसलेले दिसतात हे सर्व आपले सेवाधारी आहेत. रोज अशा प्रकारे सेवा करतात आणि लागलेच आता महिलाची पंगत पूर्णतेला झाल्याच्या नंतर या ठिकाणी पुरुषाची पंगत बसणार आहे, तीही यास एवढीच बसणार आहे. रामकृष्ण हरी. थांबूया.